हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय फायलम मॉल्युस्काचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे याबद्दलच्या ट्रिक्स. ऑलरेडी आपण याच्या आधीचे सगळे फायलम कव्हर केलेले आहेत. आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. सो लेट अस स्टार्ट विथ मॉल्युस्का. सो मॉल्युस्कावरून काय लक्षात ठेवू शकतो आपण? असं मऊ मऊ काहीतरी, लाईक लेट अस इमॅजिन की तुम्ही ऑक्टोपस किंवा कुठेतरी असं पाहिलं असेल ना की ऑक्टोपस किती मऊ असतो किंवा किती सॉफ्ट असतो. असं असं हात लावला नसेल कदाचित, पण ऍटलीस्ट तुम्ही कार्टून्स मध्ये बघितलं असेल, कुठेतरी बघितलं असेल. सो तुम्ही मोलस्कावरून असं मऊ मऊ काहीतरी लक्षात ठेवू शकता आणि मग ते कनेक्ट करू शकता ऑक्टोपस सोबत. ठीक आहे. सो मोलस्का स्टँड्स फॉर असे काहीतरी ऑब्जेक्ट्स, आय मीन असे काहीतरी अॅनिमल्स की जे खूप जास्त सॉफ्ट आहेत, स्लाइमी आहेत, त्यांना आपण मोलस्काच्या अंडर कॅटेगराइज करतो. सो द बॉडी ऑफ दिस अॅनिमल्स इज सॉफ्ट आणि स्लिम आहे. सो मोलस्कावरून मऊ मऊ हा शब्द लक्षात राहील आणि मग तुम्ही सॉफ्ट आणि स्लिम हे लक्षात ठेवू शकता. फर्स्ट लार्जेस्ट फायलम कुठला होता? ऑर्थोपोडा. त्याच्यानंतर कुठला येतो? मोलस्का येतो. सो आयडियली हा काय असला पाहिजे? सेकंड लार्जेस्ट फायलम. सो हे त्याचं कॅरेक्टरिस्टिकच आहे की ते सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. ठीक आहे. आता अर्थ तुम्ही ऑक्टोपसला इमॅजिन केलेला आहे, याचा अर्थ हे अॅनिमल्स मेरिन अॅनिमल्स असले पाहिजेत. सो हे मेरिन किंवा एक्वॅटिक लक्षात ठेवा. हे अॅनिमल्स एक्वॅटिक आहेत आणि त्यासोबतच टेरेस्ट्रियल पण आहेत. आपण ऑलरेडी पाहिलंय की प्लॅटीहेल्मिंथस असेल, एस्केलहेल्मिंथस असेल, इथपासून पुढचे सगळे अॅनिमल्स हे टेरेस्ट्रियल पण असणारच आहेत. ठीक आहे. इथून पुढे जेव्हाही तुम्ही अॅनिमल्स बद्दल बोलाल, जोपर्यंत फिशचा क्लास येत नाही किंवा पायसिसचा क्लास येत नाही, तोपर्यंत सगळे सगळे अॅनिमल्स हे टेरेस्ट्रियल पण असणार आहेत. ठीक आहे. सो टेरेस्ट्रियल आणि एक्वॅटिक आहेच. हे तुम्ही बाकीचं नाही लिहिलं तरी पण चालेल. सो पहिलं काय होतं आपलं कॅरेक्टरिस्टिक? सॉफ्ट आणि स्लाइमी बॉडी आहे. सेकंड आहे की ते सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. थर्ड याच्यामध्ये ते एक्वॅटिक आहे ॲज वेल ॲज ते टेरेस्ट्रियल आहे. हे खूप जनरल आहे, तुम्ही सगळ्यांसाठी वापरू शकता. फक्त पोरिफेरामध्ये आपण एक्वॅटिकच लिहितो, बट बाकी सगळ्या ठिकाणी तुम्ही टेरेस्ट्रियल आणि एक्वॅटिक दोन्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे ॲज यू ऑल नो की ट्रिप्लोब्लास्टिक हे कॅरेक्टरिस्टिक आता कॉमन झालेलं आहे. साधारणतः ॲस्केलमेंथस पासून पुढे सगळ्यांनाच आपण बोलणार आहोत. इव्हन प्लॅटीहेल्मिंथस पासून पुढे सगळ्यांनाच आपण बोलणार आहोत की सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेतच. युसिलोमेट पण आहेतच. हे पण कॅरेक्टरिस्टिक सगळ्यांसाठी इथून पुढे लागू होणार आहे. सो ट्रिप्लोब्लास्टिक आहे, युसिलोमेट आहे. सेगमेंटेड, नॉन सेगमेंटेड लक्षात राहिले तर लिहा, नाही लिहिले तरी पण चालेल. आता इमॅजिन करा की या ठिकाणी बॉडी सिमेट्री कशी असू शकते. सो तुम्ही जर इमॅजिन केलं, स्नेल सगळ्यांना माहिती असेल, स्नेलला तुम्ही असं मधून कट नाही करू शकत म्हणजे सिमेट्री बघण्यासाठी, कारण ह्याची बॉडी एसिमेट्रिकल आहे. सो त्याच्यामुळे हा एसिमेट्रिकल आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल नाहीये. सो इफ यू वॉन्ट टू राईट अबाउट सिमेट्री तर तुम्हाला सगळ्यांचं स्पेसिफाय करावं लागेल की स्नेलला एक्सेप्ट बाकी सगळे बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत असं सांगावं लागेल. जर नाही लिहिलं तरी पण चालेल, किंवा तुम्ही असं लिहू शकता की मोस्ट ऑफ दी अॅनिमल्स आर बायलॅटरली सिमेट्रिकल. जर तुम्हाला स्नेल लक्षात ठेवायला डिफिकल्टी वाटत असेल किंवा लक्षात राहत नसेल तर मोस्ट ऑफ दी अॅनिमल्स आर बायलॅटरली सिमेट्रिकल असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. सो हा झाला फोर्थ पॉईंट, सिमेट्रीचा झाला फिफ्थ पॉईंट. पॉईंट्सला असं डिवाइड करा जेणेकरून तुमचे पॉईंट्स पण वाढतील आणि अर्थात ते रेलेव्हंट पॉईंट्स पण आहेतच. इफ यू वॉन्ट तुम्ही हे लिहू शकता की बॉडी कशामध्ये डिवायडेड आहे. जास्त काय नाहीये, हेड आहे, फूट आहे आणि विसरल मास आहे. ठीक आहे. हे बघा, हे त्याचं हेड आहे, फूट आहे आणि बाकी सगळं जे विसरल मास आहे तर ते या ठिकाणी ऍक्च्युली ते सकट्स आहेत, बट त्याला आपण असं म्हणू शकतो. सो हेड, फूट आणि विसरल मास हे 3 पार्ट्समध्ये बॉडी डिवाइड केलेली आहे. लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही राहिलं तरी पण चालेल. आता याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे तर बॉडी इज कवर्ड विथ मॅन्टल. सो तुम्ही बघितलं असेल की हे जे स्नेल आहे याचं वरचं कवरिंग खूप जास्त टफ आहे. सो बॉडी इज कवर्ड विथ वॉट? मॅन्टल. मग आता ते मॅन्टल एवढं टफ का आहे? तर ते कॅल्केरियस शेल पासून बनलेलं आहे, अर्थात कॅल्शियम वाले सेल, आय मीन कॅल्शियम असल्यामुळे ते शेल खूप जास्त टफ आहे. सो कॅल्केरियस शेल पासून बनलेलं आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही फक्त मेंटल पर्यंत लिहिलं तरी पण चालेल, पुढचं लक्षात राहिलं तर लिहू शकता, अदरवाईज नाही लिहिले तरी पण चालेल. आता काही अॅनिमल्सच्या बॉडीमध्ये हे असतं मॅन्टल, काहींच्या बॉडीमध्ये इंटरनल आहे, काहींच्या बॉडीमध्ये एक्सटर्नल आहे आणि काहींच्या बॉडीमध्ये ऍबसेंट पण असेल. सो जर तुम्ही असं लिहिलं की विसरल मास इज कवर्ड विथ मॅन्टल तर ते इट कॅन बी एक्सटर्नल, इंटरनल किंवा इट कॅन बी ऍबसेंट इन सम केसेस. हे पण पुढे तुम्हाला कंडिशन ऍड करावी लागेल. ते कशापासून बनले लक्षात राहिलं तर ठीक आहे, अदरवाईज यू कॅन स्किप. नेक्स्ट आहे, एवढे पॉईंट्स पुरेसे आहेत, 6 पॉईंट झालेले आहेत, बट तरी पण रिप्रोडक्शन बद्दल 1 पॉईंट. तर हे सगळे अॅनिमल्स युनिसेक्शुअल आहेत, मेल फिमेल बॉडी डिफरंट, मेल फिमेल पार्ट डिफरंट बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. एक्झाम्पल मध्ये ऑक्टोपस, स्नेल. ठीक आहे, जे काही तुम्हाला यामधलं आवडेल ते. सो आता आपण एकदा रिवाइज करूया सगळे कॅरेक्टरिस्टिक्स. सो आपण लक्षात असं ठेवलं होतं की मोलस्का म्हणजे मऊ मऊ असणार आहे. सो यांची बॉडी सॉफ्ट आहे आणि स्लिमी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ऑक्टोपस लक्षात ठेवताच आहात तुम्ही. सेकंड पॉईंट इज हे सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. थर्ड पॉईंट इज हे एक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल दोन्ही पण आहेत.
फोर्थ पॉईंट इज हे ट्रिप्लोप्लास्टिक पण आहेत आणि युसिलोमेट पण आहेत. फिफ्थ पॉईंट मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हे बायोलॅटरली सिमेट्रिकल आहेत. हा तर सगळ्यांमध्ये जनरल पॉईंट आहेच आहे. नेक्स्ट जर तुम्हाला हवं असेल तर लक्षात ठेवा की त्यांची बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, फूट आणि विसरल मास. ठीक आहे. विसरल मास इज कवर्ड विथ व्हॉट मॅन्टल. मॅन्टल इंटरनल असेल, एक्सटर्नल असेल किंवा ॲबसेंट पण असू शकतं. आणि रिप्रोडक्शन बद्दल लिहायचं म्हटलं तर ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. एक्झाम्पल मध्ये ऑक्टोपस स्नेल. खूप इझी आहे, पटापट पाठ होऊन जाईल, जास्त काही डिफिकल्ट नाहीये. याच्यामधले मी तुम्हाला 6 ते 7 कॅरेक्टरिस्टिक सांगितलेले आहेत. कोणतेही 4 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. फक्त एवढंच की हे थोडंसं पॉईंट कॅरेक्टरिस्टिक फीचर असल्यामुळे आणि हा पण सेकंड लार्जेस्ट फायलम, हे 2 पक्के लक्षात ठेवा. बाकी तुम्ही इन जनरल गोष्टी लिहिल्या तरी पण चालणार आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओज असून पाहिले नसतील वेगळ्या फायलाचे तर प्लीज ते पण बघा, जेणेकरून तुम्हाला नवीन आयडियाज मिळतील की कशा पद्धतीने हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.